नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथमेश सर तुमचं स्वागत करतो यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा आपला विषय आहे जो आहे तो मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा. आता मुंबई हा सर्वात मोठा डोक्याचा विषय झालेला आहे. मुंबई लेखी बरेच दिवस झालं ही परीक्षा होईना गेली. कोण म्हणतंय 5 जानेवारीला होणार, कोण म्हणतंय 15 जानेवारी होणार, कोण म्हणतंय 25 जानेवारी होणार. तर अशा प्रकारे संपूर्ण जो मुंबई पोलीस भरतीचा गोंधळ आहे तो कधी थांबणार याच्या संदर्भात मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण की बरेच दिवस झालं मुंबईची लेखी परीक्षा ह्या तारखेला होणार, ह्या तारखेला ॲडमिट कार्ड येणार, अशा प्रकारे बरेच दिवस झालं विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा जो प्रयत्न चालू आहे यूट्यूबवर कुठल्याही ठिकाणी असू द्या. तुम्ही जर बघत असाल तर तुम्हाला नवीन परिपत्रक आलंय, हे परिपत्रक आलंय, त्यानंतर ह्या तारखेला परीक्षा होणार, ह्या तारखेला परीक्षा, अशा प्रकारच्या जे अफवा चालले आहेत. आणि परीक्षा नक्की कधी होणार? आता बरेच दिवस म्हणत होते की जानेवारीमध्ये परीक्षा होणार, आणि मी देखील म्हणत होतो जानेवारी, कारण की जानेवारीमध्ये परीक्षा होणार आहे एवढं फिक्स आहे. फक्त परीक्षेची तारखा कधी येणार आहेत, तारखा आले तरी कुठल्या आहेत? काही जण म्हणतायत 25 जानेवारी, काही जण म्हणतायत 5 जानेवारी, काही जण म्हणतायत 15 तारखेला, काही जण म्हणताय 18 तारखेला. तर अशा प्रकारे आपल्याला तारखा येत आहेत. तरी नक्की आपण कुठली खरी म्हणायची आणि कधी ॲडमिट कार्ड येणार याच्या संदर्भात तुम्हाला माहिती सांगणार आहे. कारण की बरेच दिवस झालं की असलं जे फालतू गोष्टी चालल्या आहेत आपण, त्याच्यामुळे बरेच विद्यार्थी दिशाभूलचं होत आहे. काही जण अभ्यासाच्या प्रवाहातून बरेच मुलं दूर चाललेले आहेत. कारण की जे अभ्यास करतायत आणि त्यांना असे व्हिडिओ बघितले की त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं बऱ्याच जणांचं व्हायला लागलेलं आहे. कारण तुम्हाला सांगत आहे की जर आपल्याला मुंबई परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, लेखी परीक्षा जर तुम्हाला खरोखर द्यायची असेल, जर तुम्ही मुंबई परीक्षेसाठी बसला असाल तर तुम्हाला काहीच गरज नाही. कारण की कुठलाही तुम्ही काय बी बातम्या बघून, तर जेव्हा तुम्हाला तुमच्या ईमेल आय डीवर ज्यावेळेस तुम्हाला हा ॲडमिट कार्ड म्हणून ऑप्शन येईल आणि जेव्हा तुम्हाला अपडेट येईल तेव्हा तुम्ही खरं म्हणायचं ह्या तारखेला तुमची परीक्षा आहे. तर परीक्षा मी तुम्हाला सांगणार आहे की परीक्षेची आज मी तुम्हाला फिक्स तारीख सांगणार नाही. फक्त मी तुम्हाला सांगणार आहे परीक्षा जी आहे ती जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. ह्याच महिन्यामध्ये परीक्षा 100% होणार. आणि जेव्हा तुम्हाला ईमेलला मेसेज येईल की तुमचं ह्या ठिकाणी परीक्षेला तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे ह्या तारखेला आणि ह्या टायमिंगला, तेव्हा तुम्ही खरं म्हणायचं आहे. कारण की असले फेक बातम्या ज्या आपल्याला येत आहेत त्याच्यामुळे बरेच जणांची दिशाभूल होत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की जेव्हा तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल की तुम्हाला ह्या तारखेला परीक्षेला इथे बोलवलेलं आहे, तेव्हा तुम्ही जायचे. आणि मी तुम्हाला एकच सांगतो, कारण जर तुम्हाला मुंबई लेखी परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, जर तुम्हाला पोलीस भरतीमध्ये समाविष्ट म्हणजे ह्या वर्षी 100% वर्दी मिळवायची असेल, तर तुम्ही कुठल्याही बोलतापाला बळी पडू नका. तुमचा जो अभ्यासक्रम आहे तो दैनिक चालू ठेवा. जे मुंबईसाठी लेखीचं जे सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी नक्कीच अभ्यासक्रम चालू ठेवा. ज्यांच्या कटऑफमध्ये ग्राउंडच्या कटऑफमध्ये बसलेले आहेत त्यांनी 100% अभ्यासात तयारी लागा. जर करत असेल तर कधी परीक्षा होऊ शकते, आज किंवा उद्या किंवा कधी परीक्षा होऊ शकते. याच्यामुळे तुम्ही कुठल्याही भीतीचं कारण नाही. तुमच्या रोजच्या रोज तुम्ही दैनिक जर तुमचं शेड्यूल जर चालू ठेवला, रोजच्या रोज अभ्यास करत असाल, तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीचं कुठलाही मोटिवेशनल बातमी ऐकायची गरज नाही किंवा कुठल्याही काही गरज नाही. मी तुम्हाला एक सांगितलं, जेव्हा तुमच्या मोबाईल फोनवर नंबरवर किंवा ईमेल आय डीवर जेव्हा मेसेज येईल, जीमेलवर तुम्हाला मेसेज येईल, जी तुमची ईमेल आय डी दिलेली आहे त्याच्यावर तुम्हाला पूर्णपणे एक मेसेज असतो तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड म्हणून, आणि तेव्हा तुम्ही ती बघायचं आहे आणि तेव्हा तुम्ही परीक्षा द्यायची. कारण की आपल्याला आता माहिती आहे की बरेच दिवस आता ही जी गोष्ट आहे आपल्या हाताबाहेर गेलेल्या आहेत. कारण की बरेच दिवस झालं हे परीक्षा ह्या तारखेला होणार असे बरेच आतापर्यंत ते पोलीस खात्याने देखील आपल्याला बरेच दिवस दिशाभूल केलेली आहे. पण जेव्हा आपल्यापर्यंत आपले ॲडमिट कार्ड येत नाहीत तेव्हाच आपण परीक्षेचं ही करायचं आहे. आणि मी तुम्हाला एवढं सांगितलेलं आहे की जेव्हा तुमच्याकडे ॲडमिट कार्ड येईल तेव्हा तुम्ही परीक्षेला जायचं आहे. आता राहिला मुद्दा तो पोलीस भरतीसाठी, नवीन पोलीस भरतीचा. तर नवीन पोलीस भरती देखील अपडेट जी आहे ती जानेवारी महिन्यामध्ये येणार आहे का नाही याच्यानंतर तुम्हाला सांगणार. आज मी तुम्हाला सांगत आहे की 26 डिसेंबर तारीख आहे. 26 डिसेंबर तारीख आहे आणि 26 डिसेंबर ते आता राहिले फक्त 4 ते 5 दिवस राहिले 1 जानेवारी उजवडायला. 1 जानेवारी उजवडायला 4 ते 5 दिवस राहिले. आणि जानेवारी महिन्यामध्ये पूर्णपणे नवीन पोलीस भरती देखील अपडेट कधी येणार आहे आणि 100% अपडेट येणार. 2025ला गृह खात्यानं नवीन पोलीस भरती जाहीर केलेली आहे 2025ला. आणि ती 2025च्या सुरुवातीला ह्याची दरवर्षी घोषणा करणार. आणि ह्या वर्षी देखील 100% ह्या 2025च्या सुरुवातीला ही घोषणा होणार आहे. कारण गेल्या वर्षी आपल्याला 2024च्या तुम्ही मागचा रेकॉर्ड बघा, तर तुम्ही 2024च्या सुरुवातीला 1 जानेवारीच्या आधीच याची घोषणा झाली होती पोलीस भरतीची. पहिला, दुसरा, तिसरा टप्पा पूर्णपणे झालं होतं. आता 2025ला देखील नवीन पोलीस भरती होणार आहे. आजपर्यंत जी पोलीस भरती झालेली आहे ती फक्त रिक्त जागांची होती, पण आता जे आहे ते पूर्णपणे नवीन जागा असणार आहेत. तुम्हाला सांगत आहे की त्यावेळी 100% पोलीस भरती होणार आहे. आणि जर तुम्हाला प्रयत्न करत असेल तर तुम्हाला 100% तर पोलीस भरतीमध्ये उतरायचं असेल तर तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल. कारण की तुम्ही ग्राउंडला देखील कंटिन्यू करत असाल तर तुम्ही ग्राउंडला देखील 100% रोजच्या रोज जायला पाहिजे. कारण आणि लेखी परीक्षा देखील तयारी चालू ठेवा. म्हणजे पोलीस भरती असा गोष्ट आहे, दोन्ही गोष्टीचा ताळमेळ जो आहे तो एकाच करावा लागतो. त्यामुळेच या गोष्टीचा आपल्याला वर्दी मिळू शकते. कारण की जर तुम्ही ग्राउंड जर परफेक्ट असेल तर तुम्ही लेखीमध्ये कमी पडत असाल.
आणि लेखीमध्ये कमी पडत झालं तर तुम्हाला ग्राउंड परफेक्ट करा. म्हणजे दोन्ही गोष्टी ज्या आहे ते पूर्ण परफेक्ट करूनच या पोलीस भरतीमध्ये उतरलं तर तुम्हाला जगातली कुठलीही ताकद नाही की तुम्ही त्या वर्दीपासून तुम्हाला अडवेल. तर अशा प्रकारे मी तुम्हाला आजपर्यंत माहिती सांगत आलेलो आहे. इथून पुढे देखील माहिती सांगणार. मी तुम्हाला एकच सांगितलं, मुंबई पोलीस भरती लेखी परीक्षा आज होईल, उद्या येईल, कधी होईल, फक्त आपलं ॲडमिट कार्ड जेव्हा येईल तेव्हा तुम्ही परीक्षा जायची आणि त्याची मनानं रोजच्या रोज तयारी करायची. त्यामुळे तुम्ही कुठल्याही तुम्हाला बातमी बघायची देखील गरज नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर आता संपूर्ण माहिती जर मी तुम्हाला सांगतो ही जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण की आपण जे आहे ते फक्त अंतःकरणाचं सांगतोय. जेवढं मला एवढं माहीत आहे पोलीस भरती क्षेत्रातलं आजवर तुम्हाला सांगत आलेलो आणि कुठलीही फेक माहिती आहे, कुठलंही काय कोणाचं बघून सांगत नाही. त्यामुळे तुम्हाला सांगतो यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढे सर्व माहिती पोलीस भरती संदर्भात येत राहील. त्याच्यामुळे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले इंस्टाग्राम पेज देखील आहे प्रथमेश सरमुन या नावाने, तुम्ही त्याला देखील फॉलो करा. धन्यवाद.